नमस्कार, सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नूतन वर्ष तसेच या नूतन वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी या दोन्ही दिवशी श्रींच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामार्फत भाविकांकरिता विशेष दर्शन व रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांकरिता मुखदर्शन व दुरून दर्शनाची व्यवस्था एसके भोले मार्ग, हरदेव कृपा दुकान मार्ग, सिद्धी प्रवेशद्वार क्रमांक 7 येथून करण्यात आलेली आहे। गाभाऱ्यात दर्शनासाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात आलेल्या असून त्यामध्ये फक्त महिलांसाठी स्वतंत्र रांग तसेच पुरुष व महिलांसाठी संयुक्त रांगही उपलब्ध आहे। ज्येष्ठ नागरिक, नवजात बालिके, दिव्यांग व्यक्ती व गरोदर स्त्रिया यांच्यासाठी काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वार क्रमांक 4 येथून स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच आशीर्वचन पूजेची रांग प्रति व्यक्ती ₹500 शुल्कासह एसके भोले मार्गावरून साने गुरुजी उद्यानामधून करण्यात आलेली आहे। भाविकांच्या सोयीसाठी विनामूल्य पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था सिद्धी प्रवेशद्वाराजवळ तसेच राजा संभाजी मैदान परिसरात करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, चहा, मसाला दूध तसेच सुलभ शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दल व पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। भाविकांनी कृपया नोंद घ्यावी, मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी अथवा व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे। भाविकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी मेट्रो लाईन 3 एक्वालाईन सेवा उपलब्ध असून दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी मेट्रो सेवा रात्रभर सुरू राहील। तसेच दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी भाविकांना या मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल। न्यासातर्फे भाविकांसाठी दादर ते रवींद्रनाट्य मंदिर व जय भारत ते दादर या मार्गांवर बसची विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भाविकांनी मंदिर प्रशासन, पोलीस दल व स्वयंसेवकांना योग्य ते सहकार्य करावे ही नम्र विनंती। धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मोरया। दर्शनासाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात आलेल्या असून त्यामध्ये फक्त महिलांसाठी स्वतंत्र रांग तसेच पुरुष व महिलांसाठी संयुक्त रांगही उपलब्ध आहे। ज्येष्ठ नागरिक, नवजात बालिके, दिव्यांग व्यक्ती व गरोदर स्त्रिया यांच्यासाठी काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वार क्रमांक 4 येथून स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच आशीर्वचन पूजेची रांग प्रति व्यक्ती ₹500 शुल्कासह एसके भोले मार्गावरून साने गुरुजी उद्यानामधून करण्यात आलेली आहे। भाविकांच्या सोयीसाठी विनामूल्य पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था सिद्धी प्रवेशद्वाराजवळ तसेच राजा संभाजी मैदान परिसरात करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, चहा, मसाला दूध तसेच सुलभ शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दल व पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। भाविकांनी कृपया नोंद घ्यावी, मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी अथवा व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे। भाविकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी मेट्रो लाईन 3 एक्वालाईन सेवा उपलब्ध असून दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी मेट्रो सेवा रात्रभर सुरू राहील। तसेच दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी भाविकांना या मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल। न्यासातर्फे भाविकांसाठी दादर ते रवींद्रनाट्य मंदिर व जय भारत ते दादर या मार्गांवर बसची विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भाविकांनी मंदिर प्रशासन, पोलीस दल व स्वयंसेवकांना योग्य ते सहकार्य करावे ही नम्र विनंती। धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मोरया।